गेटात रिक्षा शिरणार नाही याचा अर्थ काय? हे बघा तात्या, आता तुम्हाला मी एकदाच सांगतो अखेरचं. काय हो, कालपासून सगळे लोक तुम्हाला तात्या तात्या म्हणतायत. एसटीतले लोक तात्या, आता हाही तुम्हाला तात्याच म्हणतोय. पटलं ना? जर तुम्ही तात्यासारखे दिसताय तर कुणी पण तुम्हाला तात्याच म्हणणार. करून हसायला काय झालं? गप्पा तुम्ही. मी कुणी दिसत असलो डिट्टो तरी मला दादासाहेब म्हणायचं, समजलं काय? हा, आणि मला मुद्द्याचं सांग. मला सांग, गेटातून रिक्षा शिरणार का नाही? अरे या गेटातून स्कूटर जाते, रिक्षा जाते, मोटर जाते, आगबोट जाते, विमान जातं. तुमच्या आगगाडी जाऊ द्या. हा, इंजिन लावून जाऊ द्या पार. माझी रिक्षा जायची नाही म्हणजे नाही. अरे पण आमच्या युनियनचा रूल आहे तसा. बस. काय रे? 5 रुपये जास्त दिले तर न मारता असं मुद्द्याचं बोला की. अहो पार बंगल्याच्या हालात नेऊन उभी करतो ना तात्या. काय तुम्ही पण तात्या म्हणतो मला पुन्हा. मग हा, पैसे पाहिजे ना? हे घे. अहो आणलं की आजपर्यंत. हे घे 5 रुपये, 2 रुपये, 8 आणे आणि हे उचलतो. 9 रुपये झाले ना? चल जा. आणि वरचे गेटातून याचे 5 रुपये मिळणार नाहीत म्हणजे? अहो जेंटलमन दिसतात तात्या, कबूल केलं होतं ना? मिळणार नाहीत. आता आमच्या पॅसेंजर युनियनचा रूल आहे तसा. अरे मला शिकवतो रूल. चला चला निघायचं. चला. नाही जमायचं नाही. पहिले 5 रुपये द्या. पूर्ण 5 रुपये द्या. संजू, अंजू, मंजू, बिजू, हमला करो, हमला करो, हमला करो. पळाला होता. चला. चला चला. काय पोरांचा दरार आहे गावात. हमला करो, हमला करो, हमला करो. शाबास पोरांना. दुसरा कोणी रिक्षावाला नाही येणार नाही, आता कोणी येणार नाही. गेला तू गेला. चला, चला चला, चला चला चला. चला, दंगा करा. चला चला. शाबास. वा, काय पोर आहे. नमस्कार. अरे राहू दे. काय पत्र बित्र मिळालं ना आमचं? नाही, 8 दिवसापूर्वीच टाकलं होतं. हो. परवा माझ्या भावाचं लग्न आहे इथं. म्हटलं 2-3 दिवस अगोदरच जाऊया, तेवढाच निवांतपणा. हो, तेवढंच जरा पोरांना चेंज मिळतो, रिक्षावाल्यांना चेंज मिळतो. चला चला ना, आज चला. काय माणूस आहे, तात्या म्हणतो. मुलं इतकी खुश आहे, नाहीतर घरी इतका गोंधळ घालतात. हो, पण दुसरीकडे आली ना अगदी शहाण्यासारखी वागतात. एकदम शांत. मधु भाऊजी काय, तू काय, कौतुकच करतात त्यांचं. हो ना. हो ना. मुलं अशी समजूतदार असली की साहजिकच. आई, तुला ट्रान्झिस्टर सोडायला सांग ना. काय नाही शांत आहे. तुझा बाप सोडे. बाप म्हणजे मी. हो दादा, हो. ट्रान्झिस्टर जरा त्या टवळीला दाखवतो. दादा, माझा बाप काढतेस काय? अरे काय नाही, शांतपणे भांडताय. काय नाही. नानी गटी माझी सोनू सोड तिला. अगं नाही तर तुझ्या नाकाचं काही खरं नाही का? अगं तिची कोणी पापी घेतली ना की ती नाकावर ठोसा मारते. आता प्रवासात 2 नाक फोडलेत तिने. हो ना. चला मुलांनो, हात पाय धुवून घ्या. चला चला पळा. चला. सीमा, आमच्यासाठी झकास चहा घेऊन ये. हो. आणि मुलांसाठी कोल्ड्रिंक. हो. आणि खायला पण काहीतरी आण. हो. आणि हो, आमचे बंधुराज येणार आहेत का आमच्याबरोबर जेवायला? बघते ना फोन करून. बर. आणि हो, तेवढ्या बॅगा आत नेऊन ठेव. आणि हो, काही नाही. मला कात्रीची धार बघायची होती. मला सांग, दादा वहिनींचा संध्याकाळचा चहा झाला? 2दा. पोरट्यानं झोपून दोघं फिरायला सुद्धा गेली, नवीन लग्न झाल्यासारखी. तुला एक गमत सांगतो, कोणाला सांगायचं नाही. माझ्या गावचा पेशंट सांगत होता, आमच्या दादासाहेबांची एक मैत्रीण आहे, शेतावर ठेवली, रत्नप्रभा नावाची. तू सांगतोयस हे? 100% सत्य. पण वहिनीनं माहितीये का हे? आता तू मला सांग, रत्नप्रभा वहिनीनं 3 मुलं व्हायचं, नर्मदा वहिनीनं माहित व्हायचं राहिलं असेल का? अंजू 4 आणि 3 7 ग, सोपं गणित आहे.
आई ग आत्ता फुटायचं राहिलं होतं ते फक्त घड्याळ. हो नक्की घड्याळच. ए प्लीज तू मुलांना गाडीत घालून कुठेतरी फिरायला घेऊन जाना. मला विश्रांती पाहिजे बा तासभर. ओके ओके ओके. संजू विजू राजू. अंजू बाहेर या ग. काका तुम्हाला फिरायला नेतात गाडीतून. आम्हाला हॉटेलात न्या. काका आम्हाला हॉटेलात न्या. काका आम्हाला हॉटेलात. वा वा सीमा, हे खरं जेवण. नाहीतर ते दुपारचं स्वयंपाकिणीच्या हातचं काही खरं नाही. मला तर एक घास सुद्धा गेला नाही. दुपारी मी काय हुशारी केली असेल? त्या बाईनं सांगितलं 2-3 दिवस येऊच नका कामाला. सीमा करेल की सगळं. तुम्ही खरंच त्यांना असं सांगितलं? मग भीते की काय मी कुणाला? बघितलंच मध्या, याला म्हणतात हुशारी. मग उद्यापासून मी स्वयंपाकाला रत्नप्रभालाच बोलावते. मी तुला बजावलं होतं. काय बजावलं होतं? हे आपलं अरे बाईंची दुसरी मुलगी रत्नप्रभा. बाईना 2 मुली आहेत. त्या आता म्हणत होते मी एकटीच. मी एकटीच मुलींना सांभाळते माझ्यासारखी. असं नाही का त्या लगेच म्हणाल्या. दादासाहेब तुम्हीच आता काहीतरी सांगा हो. चर्चा नको. काय रात्री प्रवासात नीट झोप मिळालेली नाहीये. उठा. तुमची गादी कुठे घालायची? गादी कशाला, आपण यांच्या एसी बेडरूम मध्ये झोपूया. काय हो, स्वस्त झोप तरी लागेल. कुणाच ठाऊक. काय काय नाही, चला. तू शांत राहा, आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपू. कोण हवंय आपल्याला? नाही ते ठीक आहे, पण हवंय कोण आपल्याला? काय हे सीमा, मला ओळखलं नाही. मी बेंद्रे. पण आज हे काय? म्हणजे आज पेपर मध्ये तू माझा फोटो पाहिला नाहीस की काय? जिल्हा होमगार्ड संघटनेची मी सेक्रेटरी झाले. बरं बरं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. म्हणजे आता तुम्हाला कुणाकडे गप्पा मारत बसायला वेळच मिळणार नाही हो. नाही, तसा वेळ काढला तर मिळतो. चुप 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 मुलांनो, बसा खाली बसा. ही माझ्या जावेची मुलं. अच्छा अच्छा, किती खेळकर आणि गोड आहेत ग. या जरा या टाईट ड्रेस मुळे बसायला जरा. तुम्ही उभ्या उभ्या बोलून गेलात ना तरी चालेल. म्हणजे काय मी गॅसवर दूध तापत ठेवलंय. ओके. तर मुख्य गोष्ट अशी की माझी भाची बीना डॉक्टर झालेली. लवकर सांगता का जरा? गॅसवरचं दूध तिला डॉक्टरांच्याकडे असिस्टंट म्हणून तुम्ही परस्पर तिला हॉस्पिटलमध्येच घेऊन जा ना. अहो दूध. अगं सीमा, कसा पकडला चोर? काय ग चिमणे, नाव काय तुझं? अंजू. अंजू. पापी घेऊ का ग? पापी घेऊ? नको नको नको.